रसिक हो नमस्कार. साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. गोष्ट जुनी पण अर्थ नवा या कथा मालिकेतील आजची पुढची गोष्ट तुम्हाला सांगण्यापूर्वी माझ्या बाबतीत घडलेली एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आमच्या सोसायटीमध्ये काकू राहतात, माझ्या शेजारीच राहतात. स्वच्छतेच्या प्रचंड भोगत्या. अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला, पण स्वयंपाक करताना वरणात मीठ घालण्यापूर्वी ते मीठ सुद्धा त्या धुवून घेतात. चुकून एखादा माणूस काही कामानिमित्त त्यांच्या घरी गेला की तो माणूस गेल्याबरोबर त्या फरशी पुसून घेतात. म्हणजे मला आठवते मी त्यांच्या घरात गेल्या 10-12 वर्षात एकदा किंवा दोनदाच गेले असेल. मला त्यांच्याकडे पाहिल्यानंतर नेहमी मनात हा विचार येतो की ही बाई एवढं सगळं स्वच्छ करते, पण मनामध्ये जी अस्वच्छता आहे त्या बाबतीत ती का विचार करत नाही. माणूस म्हणून जर तिला माणूस नकोसा वाटतोय, हा माणूस घाणेपणा म्हणजे एक प्रकारची अस्वच्छताच झाली ना. काय अर्थ आहे हो या बाह्य स्वच्छतेला. आणि मग यावर विचार करता करता मला महाभारतातली एक गोष्ट आठवली. महाभारतामध्ये पांडवांचा विजय झाला आणि सगळं शांत झाल्यानंतर युधिष्ठिराच्या मनात असा प्रश्न उपस्थित झाला की ह्या युद्धाच्या निमित्ताने का होईना आपल्या हातून नरसंहार झालेला आहे, अनेक जणांचे जीव गेलेले आहेत. आता ह्या सगळ्या पापाचं प्रायश्चित्त करायला हवं आणि म्हणून तीर्थाटन करायचं ठरवतो. अर्थात हा सगळा विचार तो कृष्णाला सांगतो. कृष्णाला काही ते फारसं पटत नाही, कारण कृष्ण म्हणतो की तीर्थाटनाने पाप नाहीशी होत नाही, तर आतून मनाची शुद्धी होणं, आतून त्याचं प्रक्षालन होणं फार गरजेचं असतं. पण तरीही युधिष्ठिराचा हे का कायम असतो, म्हणून नाईलाजाने कृष्ण म्हणतो ठीक आहे, जा तुम्ही 5ही जण तीर्थाटन करून या. अनेक तीर्थक्षेत्री जा आणि तिथे परमेश्वराची आराधना करा, पूजा अर्चा करा, पण माझी एक अट आहे. धर्मराजा म्हणतो काय बरं. कृष्ण म्हणतो की तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे हा भोपळा सोबत घेऊन जा, आणि म्हणून त्यांच्या हातात एक भोपळा तो देतो. ही अट मान्य केली जाते आणि अनेक तीर्थक्षेत्री हे 5ही जण जातात, अगदी सुचिरभूत होऊन पूजा करतात, नामजप करतात, यथाशक्ती यथामती त्यांची सगळी ही तीर्थाटनाची यात्रा पूर्ण होते. जिथे जिथे जातील तिथे तिथे त्या भोपळ्याला ते आपण जसे स्नान करायचे तसे त्या भोपळ्यालाही स्नान करत होते आणि सगळे तीर्थयात्रा पूर्ण करून जे परत आल्यानंतर कृष्ण म्हणाले की आता प्रसाद म्हणून आपण हा भोपळाच चिरूया आणि तोच खाऊया. तीही कल्पना सगळ्यांना आवडली. भोपळा चिरला गेला आणि प्रत्येकाने तोंडात घातला आणि तोंडात घातल्याबरोबर तो थुंकून दिला. तो इतका कडू लागत होता. तर कृष्णाने विचारले धर्माला, अरे तू तर याला तीर्थक्षेत्री घेऊन गेला होता, जिथे जिथे तू त्या पुण्यक्षेत्री स्नान केलेलं आहे तिथे तिथे तू या भोपळ्याला आंघोळ घातली आहे, तरी तो कडूच राहिला. तेव्हा धर्मराजा म्हणतोय, कृष्णा हा कडू भोपळा बाहेरून कितीही पाणी घातलं तरी आतून गोड कसा होणार होता, तो कडूच राहणार होता. तेव्हा कृष्ण म्हणाला की तीर्थाटन हे फक्त बाह्य शुद्धीसाठी असतं. मनातून जर आपण शुद्ध झालो तर काहीच गरज नसते कुठल्या तीर्थक्षेत्री जाण्याची. आतली चित्तशुद्धी फार महत्वाची असते. शेवटी कबीर म्हणतात तसं की नहाए धोए क्या हुआ, जो मन मैल न जाए, मीन सदा पाणी में रहे, धोकेबाज न जाए. कितीही बाहेरून स्वच्छ असले तरी जोपर्यंत आतून अंतरंग उजळत नाही तोपर्यंत चित्तशुद्धी होत नाही. आणि मग अशा वेळेला माणूस असूनही आपल्याला माणूस नकोसा वाटतो, अगदी त्या काकूंसारखा. चला आपण ही आपली चित्तशुद्धी करूया आणि माणसाने माणसाशी माणसासम वागणे हेच ध्येय, हेच इच्छित ठेवून असाच प्रवास पुढे चालू ठेवूया. पुन्हा एकदा नवीन गोष्टीसह लवकरच भेटीन. तुर्तास धन्यवाद.